तिकडे गेल्या काही दिवसांमध्ये कांदा, LPG आणि खाद्यतेलाच्या किमती झपाट्याने वाढल्यात। आता अन्न सामग्री महागल्यावर हॉटेलमध्ये मिळणाऱ्या थाळीच्या किमतीत देखील वाढ झाली आहे। जुलै महिन्यामध्ये घरगुती शाकाहारी थाळीच्या खर्चामध्ये मासिक तुलनेमध्ये 2% वाढ झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना हॉटेलमध्ये जाऊन साधी थाळी खायची झाली तरी देखील आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। एक महत्त्वाची बातमी आहे। Amazon रिटेल इंडिया विरुद्धच्या कारवाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासन विभागावर जोरदार निशाणा साधलाय। तुम्ही तुमची धोरणं आक्रमकपणे राबवण्याच्या नादात थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करत आहात। हे म्हणजे डास मारण्यासाठी चक्क तलवारीचा वापर करण्यासारखं असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे। अशा कारवाईमागील कारणं स्पष्ट करण्याचे आदेश देखील FDAला देण्यात आले। कठोर कारवाईची गरज नसलेली समस्या सोडवण्यासाठी FDA आपली धोरणं अतिउत्साहानं राबवण्याचा प्रयत्न करत आहे, असं सुनावताना पद्धतशीरपणे काम करण्याचा सल्ला देखील प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठानं FDAला दिलाय। नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केल्याबद्दल न्यायालयाने त्यांचं कौतुक देखील केलंय। मात्र या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते सर्व व्यावसायिक आस्थापने बंद करणार आहेत का, असा प्रश्न देखील न्यायालयाने विचारलाय।